पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन थेट मातीच्या कुशीत निसर्गाचा आणि कष्टाचा अनुभव घेतला विद्यार्थ्यांनी। कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील एका शाळेने अनोखा असा हा उपक्रम राबवलाय। कोते माध्यमिक विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावर एक वेगळा वर्ग अनुभवलाय। पावसाच्या आगमनाने सुखावलेल्या बळीराजाला साथ देत विद्यार्थ्यांनी थेट भातशेतीत उतरून तरवा काढणी आणि रोप लागणीचे प्रत्यक्ष धडे घेतले। शाळेच्या वतीने आयोजित या कृषी सहली दरम्यान डोक्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि पायाखाली मौशार चिखल अशा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी पारंपरिक शेतीची कामं समजून घेतली। सुरुवातीला भाताचा तरवा कसा काढायचा, त्याची पेंढी कशी बांधायची याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांकडून आत्मसात केलं। त्यानंतर चिखलाने माखलेल्या हातांनी शेतात भाताच्या रोपांची लावणही केली। तातडीने आणि अचूकपणे चालणारी शेतकऱ्यांची बोटे आणि त्यांचे कष्ट पाहून विद्यार्थीही अचंबित झाले, कारण ताटात येणाऱ्या प्रत्येक भाताच्या कणामागे बळीराजाचा किती घाम गाळतो याची जाणीव या उपक्रमातून विद्यार्थ्यांना झाली। आज आमच्या माध्यमिक विद्यालय कोते या प्रशालेमध्ये शिवार शिक्षण या कार्यक्रमांतर्गत आमच्या वर्गातील इयत्ता 10वीच्या ज्या विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी शेतीपासून जे काही महत्त्व आहे, शेतीचं जे महत्त्व आहे, शेतीचं महत्त्व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कळण्याच्या दृष्टीनं आमच्या शाळेतील शिक्षक श्रीकांत रायकर सर यांनी आमच्या शाळेमध्ये शिवार शेती या कार्यक्रमांतर्गत भात पिकाची लावण करत असतानाच जो कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की विद्यार्थी जे आहेत शिक्षणाच्या माध्यमातून शेतीच्या जवळ जायला पाहिजे। शेती, आपला देश हा शेतीप्रधान देश आहे। या देशामध्ये शेतीमध्ये आधुनिक असे प्रयोग करून आपला देशामध्ये अन्नधान्याचं जे उत्पादन आहे ते वाढवणं अतिशय गरजेचं आहे। चिखलात खेळण्याचा आनंद घेताना श्रमाचं मूल्य शिकवणारा हा शिवार फेरीचा अनुभव विद्यार्थ्यांच्या मनाला कायमचा भिडून गेला। शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम पार पडलाय, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शेतीचं आणि पिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक पिकामागचं कष्टही जाणवले। लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य श्रीकांत रायकर यांच्यासह मी दुर्वा दळवी। Jadi,